नमस्कार. पीटी सोप्या मराठीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रिपीट सेंटेन्स साठीची अजून एक स्ट्रॅटेजी, ती म्हणजे चंकिंग स्ट्रॅटेजी. रिपीट सेंटेन्सचे प्रश्न कधी कधी खूपच लांब असतात, तर ते लक्षात ठेवायला आपल्याला अवघड जातं. अशा वेळेस आपण त्या वाक्याला चंक्स मध्ये डिवाइड करणार आहोत. उदाहरणार्थ वाक्य आहे, मेनी युनिव्हर्सिटी स्टुडंट्स स्ट्रगल विथ मॅनेजिंग टाइम इफेक्टिव्हली. तर या वाक्याला आपण 3 चंक्स मध्ये डिवाइड करणार आहोत. पहिला चंक मेनी युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, दुसरा चंक स्ट्रगल विथ, तिसरा चंक मॅनेजिंग टाइम इफेक्टिव्हली. या 3 छोट्या भागांमध्ये वाक्य डिवाइड केल्यामुळे आपल्या मेंदूला ते लॉजिकली आणि रिदम मध्ये लक्षात ठेवणं सोपं जातं. वाक्य ऐकताना त्याचा रिदम लक्षात ठेवा. आवाज कुठे थांबतो, कुठे जास्त स्ट्रेस आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येक चंक नंतर एक छोटासा ब्रेक घ्या, पण आपली फ्लुएन्सी बिघडू देऊ नका. वाक्य चंक्स मध्ये लक्षात ठेवल्यामुळे आपले एरर्स कमी होतात आणि आपली फ्लुएन्सी रिटेन होते. रिपीट सेंटेन्स साठी कोणतीही एक स्ट्रॅटेजी सगळ्यांनाच चालेल असं नाही. ठराविक लोकांना इनिशियल स्ट्रॅटेजी जास्त सोपी जाते, इतर लोकांना चंकिंग स्ट्रॅटेजी जास्त सोपी जाते. दोन्ही स्ट्रॅटेजी ट्राय करून पहा आणि तुम्हाला जी सोपी वाटते ती एक्झाम मध्ये यूज करा. तर भेटूया पीटी सोप्या मराठीच्या पुढच्या भागात इंग्लिश वाईज सोबत.